नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉइंटमध्ये. तर तुम्हाला माहितीच आहे, तुमचा ऋषी सर, तुमचा ऋषी दादा तुमच्यासाठी काय नवीन नवीन काहीतरी शिष्यवृत्ती परीक्षा घेऊनच येत असतो. आता शिष्यवृत्ती परीक्षा आपली याच्यासाठी आहेत, की जे तुम्ही थंबनेल वगैरे बघितलंच असेल, जे कोणी कामगार लोक आहेत त्यांच्यासाठी, 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर 10वी नंतर 11वी 12वी असो किंवा ग्रॅज्युएशन असो, मेडिकल फील्डला असो, इंजिनिअरिंगला असो, कोणत्याही फील्डमध्ये सर्व कामगार लोकांना ही काय शिष्यवृत्ती उपलब्ध होणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तुमच्याही या काय काय अटी आहेत आणि काय काय डॉक्युमेंट्स लागतात, फॉर्म कुठे भरायचा, कसा भरायचा, या सगळ्या गोष्टींची आपण व्यवस्थितरित्या माहिती घेणार आहोत. तुम्ही फक्त काय करायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या ओळखीमध्ये तुमचा मित्र मैत्रिणी कोणी नातेवाईक असेल ज्यांच्याकडे कामगाराचं कार्ड आहेत, जे कामगार आहेत, हातमजूर आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तर आपण तुमचा जास्तही टाइम न घालवता लवकरात लवकर लेक्चरला सुरू करतोय आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिला मुद्दा, कामगार. आता कामगार म्हणजे काय, तर कामगार हे कोणाला म्हणू शकतो आपण, तर सर्वात पहिले अगोदर लक्षात ठेवायचं, सर्वात अगोदर सांगतो की 1ली ते 12वी पर्यंत ज्या ज्या शिष्यवृत्ती आहेत, आता लक्षात घ्यायचं की 1ली ते 12वी बरोबर. तर 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेऊयात आपण. आता जे इंजिनिअरिंगचे मुलं आहेत त्यांनाही आहेत. 1ली ते 10वीच्या मुलांसाठी, 7वीच्या मुलांसाठी काय, ₹2,500 वर्ष तुम्हाला भेटणार आहेत. आता हे तुमच्या मताने कमीच वाटणार आहेत, कारण की सरकार हे काही परीक्षा वगैरे घेऊन तुम्हाला देत नाही. तुम्हाला फक्त कामगाराचे काही डॉक्युमेंट्स जमा करावे लागतात, स्कूल्समधून काही डॉक्युमेंट्स जमा करावे लागतात, फॉर्म कसा भरायचा, रजिस्ट्रेशनला काय लागतं, हेही आपण याच्यात सांगणार. सर्वोत्तम गोष्ट आहे, 1ली ते 7वीला ₹2,500 भेटणार आहेत. 8वी ते 10वीला ₹5,000 भेटणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला ते भांडे वगैरे त्याची किट तुम्हाला उपलब्ध होऊन जाते. त्याच्याच बरोबर जे काही तुमचे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी ही स्कीम खूप चांगली आहे. त्याच्यानंतर आता बांधकाम कामगार नोंदणी. आता याच्यात 2 अटी असतात. याच्यात काय असतं, बांधकाम कामगार नोंदणी पाहिजे. कोणाची? विद्यार्थ्यांची? नाही. विद्यार्थ्यांची बालमजूर म्हणून नोंदणी होऊन जाईल. त्याच्यासाठी ही पालकांची नोंदणी पाहिजे. कुठे? बांधकाम विभागात बांधकाम कामगार नोंदणी म्हणून काय पाहिजे? आपली नोंदणी पाहिजे. आता त्याच्याच नंतर ही नोंदणी आहेत बरोबर. तर ही नोंदणी जर तुमची तिथे झालेली असेल, तर आई नाही तर वडिलांच्या नावावर काय करता येतो, फॉर्म भरता येतो. आणि त्याच्यावर तुम्हाला काय करता येतात, जे भांडे वगैरे जे संसार बादली जी म्हणतात तुम्ही, ती तुम्हाला उपलब्ध होऊन जाते. त्याच्यानंतर मुलाच्या ना आईच्या याच्यावर मुलाची आपल्याला काय करता येते, शिष्यवृत्ती काढता येते. आता भरपूर चालू आहे हे शिष्यवृत्ती, भरपूर जण काढतायत. आता खूप लेट झालोय आपण, तरी पण आपल्या शिष्यवृत्ती ज्यांनी घेतली नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. काही काहींना असं वाटतं की भरपूर सारे फक्त कॉलेजेस, मेडिकल, आता इंजिनिअरिंगच्या मुलांना जवळपास ₹40,000 आहेत. यांना ₹50,000, 1,00,000पर्यंत मेडिकल स्टुडंट्सला. तर अशा वेगवेगळ्या फॅकल्टीजला वेगवेगळे आहेत. पण आपले 1ली ते 10वी पर्यंत आपण स्कॉलरशिपवाले आहोत, म्हणून आपण हे घेऊन आलेलो. तर स्टुडंटची 75% अटेंडन्स पण हवी असते. म्हणजे काय, स्टुडंट्स जे विद्यार्थी आहेत त्यांची शाळेत, का त्यांचे वडील, आई-वडील त्यांना कामावर तर घेऊन जात नाही ना. याच्यासाठी स्टुडंट्सची काय पाहिजे, 75% अटेंडन्स हजेरी पाहिजे शाळेमध्ये. त्याच्यासाठी ह्या 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असणार आहेत. पालकांची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी आणि स्टुडंटची 75% अटेंडन्स. आता ज्यांनी हा लाभ घेतलेला नसेल आणि ज्यांनी घेतलाय, त्यांनी मला घेतलाय तर येस टाकायचं आणि ज्यांनी नाही घेतलाय त्यांनी मला नो टाका. म्हणजे काय, ज्यांनी नाही घेतलाय त्यांनी काय करायचं, आपल्या ग्रुपमध्ये तर जॉइन व्हा आणि त्याचबरोबर मी लास्टला तुम्हाला काही डॉक्युमेंट्स वगैरे सांगणार आहेत आणि एक नंबर देणार आहे. त्याच्यावरून तुम्ही तो फॉर्मसाठी अप्लाय करू शकतात किंवा ती शिष्यवृत्ती मिळवू शकतात. त्याच्याच नंतर पुढचं आहे, आता जेव्हा स्कॉलरशिप तुम्हाला हवी असते, जेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप मुलाच्या नावावर जेव्हा फॉर्म भरायचा आहे, तेव्हा वेगळे डॉक्युमेंट्स लागतात. जेव्हा तुमची व्हिजिट असते तेव्हा वेगळे डॉक्युमेंट्स असतात. फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत? सर्वात अगोदर शाळेकडून भेटतो तो बोनाफाईड, शाळेचा बोनाफाईड तुम्हाला लागणार. त्याच्यानंतर उपस्थिती प्रमाणपत्र. आता उपस्थिती प्रमाणपत्र हे तर तुम्हाला माहिती नाही. तर उपस्थिती प्रमाणपत्र कशाला म्हणतात? आता जर तुम्ही 8वी ला आहेत आणि तुम्ही जर स्कॉलरशिप फॉर्म भरतायत, तर तुम्हाला उपस्थिती प्रमाणपत्र लागेल 7वीचं. कितवीचं? 7वीचं. म्हणजे 7वीला तुम्ही किती, एका पूर्ण वर्षात कितीदा हजर होते, किती टक्के हजर होते. तर हे उपस्थिती प्रमाणपत्रही तुम्हाला लागत असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे किंवा आम्हाला
शेवटच्या नंबरवर तुम्ही असं टाकलं की उपस्थिती प्रमाणपत्र, तुम्हाला ते उपस्थिती प्रमाणपत्र भेटून जाईल. त्याच्यावर नाव, नंबर वगैरे तुमचं काय लिहायचं असतो, शाळेचा सही शिक्का तुम्हाला हवा असतो. तर हे उपस्थिती प्रमाणपत्र इथेही लागतं जेव्हा आपण फॉर्म भरतो स्कॉलरशिपचा. आणि फॉर्म कसा कसा भरायचा हेही मी डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला. त्याच्यानंतर राशन कार्ड हवं. काय? राशन कार्ड. राशन कार्ड असतं ना, पिवळं राशन कार्ड असतं, ऑरेंज राशन कार्ड असतं. तर हे राशन कार्ड आहे. आणि आधार कार्ड. आता आधार कार्ड कोणाचं? ज्याच्या नावावर आपण फॉर्म भरतोय त्याचं आधार कार्ड. स्कॉलरशिपचा म्हणजे ज्या मुलाच्या नावावर आपण फॉर्म भरतोय त्याचं आधार कार्ड. कारण की बांधकाम कामगार म्हणून तुमच्या आई-वडिलांची नोंदणी झालेलीच आहे. इथे तुमचं हे लागेल आणि इथे काय? आई-वडिलांचं बँक पासबुक ज्याच्यावरती रक्कम जमा होणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट्स काय? स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यासाठी लागतात. त्याच्यानंतर आपला आता इथे काय? डेट ऑफ अपॉइंटमेंट. आता ज्या दिवशी तुम्हाला तिथे व्हिजिट करायला जायचंय, तिथे थंब करायला जायचंय, तर तिथे थंब द्यावा लागतो ना, व्हेरिफिकेशन म्हणतात त्याला. तर तिथे ज्या ऑफिसमध्ये तुम्ही थंब द्यायला जाणार आहेत, तिथे तुम्हाला काय लागतात? अपॉइंटमेंट प्रिंट. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिपसाठी भेटलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? व्हेरिफिकेशन करायचंय, इतक्या-इतक्या वाजता करायचंय आणि तुम्हाला टाईम वगैरे सगळं नोट करून दिलेलं असतं. पूर्ण दिवसभराचा टाईम तुमच्याकडे असतो. ते लेटर तुम्ही घ्यायचं, ज्याच्याकडून तुम्ही फॉर्म भरलाय त्याच्याकडून ते लेटर घेऊ शकतात आणि जर तुम्ही पुढे गेले तर तुम्हाला तिथे काय करायचं? थंब व्हेरिफिकेशन होतं. आता ते व्हेरिफिकेशन करायला कोणते-कोणते डॉक्युमेंट्स लागतात? अपॉइंटमेंट लेटर प्रिंट लागते. आधार कार्ड लागतं तुमचं आणि ज्याच्या नावावर फॉर्म भरलाय त्याचंही. त्याच्यानंतर राशन कार्ड लागतं. राशन कार्ड तर तुमचं कंबाईनच असतं. त्याच्यानंतर बोनाफाईड विद्यार्थ्यांचा बोनाफाईड लागतो. आता हे सगळे जे डॉक्युमेंट सांगतोय ते पूर्णच्या पूर्ण ओरिजिनल लागतात. काय लागतात? ओरिजिनल लागतात. कळालं? तर ओरिजिनल ते स्कॅन करतात. तुमची आयडेंटिटी प्रूफ करतात, की हे तुम्हीच आहेत का? योग्य माणसालाच शिष्यवृत्ती चाललीत का? ह्या सर्व गोष्टी तिथे करतात. त्याच्यानंतर बँक पासबुक. बँकेचे जे पासबुक असतात ते लागतात आणि ज्या आई किंवा वडिलांच्या नावावर आपण फॉर्म भरलाय, तो व्यक्ती तिथे उपस्थित असणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याच्या आई साइट्स घेतल्या जातात, थंब घेतला जातो. या सर्व गोष्टी तिथे घेतल्या जातात. त्याच्यामुळे तो उपस्थित असणं गरजेचं आहे. ज्याच्या नावावर स्कॉलरशिप भरली तो नसला तरी चालेल, त्याचे डॉक्युमेंट्स असले तरी चालतील. पण हे सगळे कसे पाहिजेत? ओरिजिनल. आणि त्याच्यानंतर उपस्थिती प्रमाणपत्रही हे लागतात. ते पण मागच्या वर्षीचं. काय? मागच्या वर्षीचं. आता ह्या सर्व डॉक्युमेंट्स जर तुम्ही तिथे अपॉइंटमेंटच्या ठिकाणी घेऊन गेलेत, तर तुम्हाला शिष्यवृत्ती 100% मिळते. आता याच्याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असतील, तर तुम्ही काय करायचंय? हा नंबर आहे. तर जे कोणी आहेत ते ज्यांना फॉर्म भरायचा ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. तर इथून तुम्हाला फॉर्मबद्दल सगळे काही डिटेल्स भेटेल आणि त्याच्यानंतर अजूनही काही अडचणी असल्या तर आपल्या ग्रुपमध्ये लवकरात लवकर जॉइन व्हायचंय. आपल्या Instagram पेजलाही फॉलो करा. तुमचा चांगला प्रतिसाद दाखवा आणि कोणी शिष्यवृत्ती घेतली त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये टाका आणि कोण बाकी आहे त्यांनीही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. सर्वांना आपण ही शिष्यवृत्ती नक्कीच उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न करू आणि अजून काही एक्झाम शिष्यवृत्ती असतील तर त्या मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायच्या आहेत. नाहीतर माझा पर्सनल नंबर आहे. हा जिथे फॉर्म भरायचा आहे हा माझा नंबर आहे 9172278378. तर तुम्ही याच्यावरही मला संपर्क साधू शकतात. तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल आणि काही युजफुल वाटला असेल तर नक्की सर्वांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.